मात्र दुसरीकडे कृष्णा सोनारवाडकर देखील आपल्यासोबत आहेत। कृष्णा, दोन फॉर्म्युले समोर येत आहेत, त्यामध्ये दुसरा फॉर्म्युला हा महत्त्वाचा आहे, कारण या फॉर्म्युल्यामध्ये अजित पवार गटाला देखील मुख्यमंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काय अधिक सांगाल? सागर, आपण पाहतो की महायुतीला मिळालेल्या विजयानंतर महायुतीतल्या सगळ्याच पक्षाचे नेते जे आहेत किंवा तिन्ही पक्षातील नेते आणि आमदार यांच्याकडनं मुख्यमंत्री पदाबाबतची आग्रही भूमिका जी आहे ती मांडली जाते आहे आणि म्हणूनच महायुतीमध्ये समतोल साधण्यासाठी 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिवसेना शिंदे गट आणि 1 वर्ष अजित पवार गटाला मुख्यमंत्री पदाची जो काही फॉर्म्युला आहे तो सध्या तरी चर्चेमध्ये आहे। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल उशिरापर्यंत सुरू होती आणि या बैठकीमध्ये या फॉर्म्युलेची चर्चा झाल्याचं कळतं आहे। जर हा फॉर्म्युला सत्यात उतरवला तर तिन्ही पक्षातील कार्यकर्ते हे शांत होऊ शकतात आणि तशा पद्धतीची जी काही भूमिका ते मांडण्यात आलेली आहेत की मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षातील नेत्याला मिळालेलं पाहिजे, तर त्या पद्धतीचं अंमलबजावणी होऊ शकते। मात्र राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये ही जरी चर्चा सुरू असली तरी मात्र याचा अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीतील भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर होऊ शकतो। 2 फॉर्म्युले जे आहेत ते प्रामुख्याने चर्चेत घेण्यात आलेले आहेत। भाजपला ज्या जागा राज्यामध्ये मिळालेल्या आहेत त्या मागच्या वेळेपेक्षा अधिकच्या आहेत, त्यामुळे भाजपच्या आमदारांची आणि नेत्यांची अशी भूमिका आहे की यावेळेला मुख्यमंत्रीपद हे भाजपला मिळायला हवं। तर शिवसेना शिंदे गटातल्या आमदारांची सुद्धा मुख्यमंत्री पदाची जी आग्रही भूमिका आहे ती सुद्धा ते मांडण्यात आलेली आहेत। 2.5 वर्षांचा जो फॉर्म्युला आहे तो पहिला फॉर्म्युला आहे, तो भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद जे आहे ते मिळावं अशा पद्धतीची भूमिका ही पहिल्या फॉर्म्युलामधून मांडली जाते आहे। तर दुसरा फॉर्म्युला हा महायुतीमध्ये समतोल साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि जे महत्त्वाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या भावना लक्षात घेता जर 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिवसेना शिंदे गट आणि 1 वर्ष अजित पवार गटाला मुख्यमंत्रीपद मिळालं तर 5 वर्षांमध्ये हा समतोल जो आहे तो महायुतीमध्ये चांगल्या प्रकारे ठेवता येऊ शकतो अशा पद्धतीची भावना या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि हाच फॉर्म्युला त्यासाठी चर्चेमध्ये घेण्यात आलेला आहे। हे 2 फॉर्म्युले जरी राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चेत असले तरी मात्र याचा अंतिम निर्णय जो आहे तो आज दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे। काल या तिन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि आज हे तिन्ही नेते दिल्लीवारी करण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्लीच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्यातील राज्याची जी काही परिस्थिती आहे ती भाजपच्या नेत्यांची आणि आमदारांची तुम्ही आपल्या